हॅलो गाईज, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत. तर तो विषय म्हणजे मासिक पाळीमध्ये आपण देवपूजा करू शकतो की नाही आणि आपण देवाच्या मंदिरात जाऊ शकतो की नाही. तर मला इथे हे सांगायचं आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे की देवपूजा करणे आणि देवाच्या मंदिरात जाणे यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. पहिली गोष्ट, कारण त्या काळची परिस्थिती वेगळी होती. आत्ताच्या काळाची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. त्या काळामध्ये पॅड नावाची गोष्ट नव्हती. त्या काळामध्ये जंगल खूप असायचे आणि मंदिरंही जंगलाच्या ठिकाणीच असायची, एकदम डोंगरावरती. त्यामुळे एखाद्या स्त्रीला जर मंदिरामध्ये जायचं आहे तर तिला खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागणं आहे, बरोबर. त्यातल्या त्यात पूजा, पाठ, तप, ध्यान ह्या गोष्टी त्या काळामध्ये खूप जास्त असायच्या आणि त्या खूप वेळ खाऊ अशा होत्या. एखादी पूजापाठ करायची असेल तर ती खूप वेळ चालायची. त्यामुळे काय व्हायचं की एखादी स्त्री जर मंदिरात गेली तर तिला एवढा वेळ तिथं थांबणं शक्यच नाही आहे, बरोबर. त्याचबरोबर जर पॅड न वापरल्यामुळे एखाद्या रक्ताचा थेंब जर त्या मंदिराच्या आसपास पडला तर ऑब्व्हियसली श्वापद प्राणी येऊन तिथल्या लोकांच्या जीवाला धोका असणार आहे. अशा गोष्टी त्या काळामध्ये घडल्या असतील. त्यामुळेच तर लोकांनी ही प्रथा पाडली होती की अशा स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये, बरोबर. तर ती त्या काळच्या वस्तुस्थितीनुसार अत्यंत बरोबर गोष्ट होती. त्यामागचं रिझन हेच होतं की मंदिरामध्ये अशा स्त्रियांनी जाऊ नये. पण मग ती प्रथा चालत आली आणि लोकांनी त्याच्यामध्ये आपले मत मांडत गेले, आपल्या गोष्टी घुसवत गेले आणि वेगळ्याच प्रथा मांडून ठेवल्या आणि त्या प्रथांचं रूपांतर झालं अंधश्रद्धेमध्ये. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्या काळामध्ये हायजीन रिलेटेड गोष्टी नव्हत्या. म्हणजे हँडवॉश नव्हते, साबण नव्हत्या, ज्याने आपण आपली स्वच्छता चांगल्या प्रकारे राखू शकतो, अशा गोष्टी त्या काळामध्ये नव्हत्या. म्हणून कदाचित तिला बाजूलाच ठेवलं जायचं, तिचे अंथरूण पांघरून ते बाजूला ठेवलं जायचं. म्हणजे जेवढं तिचं खराब होईल ते नंतर ती धुवून काढेल, ठीक आहे. ही गोष्ट त्या काळी होती. पण आता तसं काहीच नाही. पॅड असल्यामुळे बाकीच्या गोष्टी खराब होऊ शकतच नाही, बरोबर. तुमचे गोदड्या खराब नाही होणार, बाकीच्या गोष्टी खराब होणार नाही. आणि हायजीन तुम्ही पाहताच, हँडवॉश करता, साबणाने व्यवस्थित तुमची काळजी घेता, तुमच्या शरीराची काळजी घेता, ते स्वच्छ करता, बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला बाजूला राहण्याची गरजच नाही आहे, बरोबर. अन्न पाण्याला हात लावू नये किंवा अन्न शिजवू नये ह्या गोष्टी. तर त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं की त्या काळाची कुटुंब पद्धती ही जॉईंट फॅमिली होती, बरोबर. तर त्या जॉईंट फॅमिलीमध्ये खूप सारं काम असायचं, खूप सारं जेवण बनवावं लागायचं. आणि ह्या काळामध्ये काय होतं की ऑलरेडी शरीरातली उष्णता वाढलेली असते आणि आणखी आपण जर एवढ्या उष्णताखाली जर स्वयंपाक बनवणार असू तर अंगातली उष्णता आणखीन जास्त वाढणार आहे, बरोबर. त्यामुळे उष्णतेचे आजार स्त्रियांना होऊ नये म्हणून अन्न पाणी बनवण्यासाठी वर्जित करण्यात यायचं की त्या स्त्रीने अन्न पाणी बनवू नये, जेवण बनवू नये, म्हणून तिला किचनमध्ये येऊ दिलं जायचं नाही. त्याचबरोबर त्या काळामध्ये जी कामं असायची महिलांची, शेतातली कामं, ती खूप जड होती, खूप शारीरिक त्रास देणारी होती. त्यामुळे त्या स्त्रीला ॲटलिस्ट 4 दिवस आराम भेटावा म्हणून त्या काळामध्ये 4 दिवस त्या स्त्रीला काम करू दिलं जात नव्हतं, ठीक आहे. हे त्यामागचं रिझन होतं. पण आजकाल सगळ्या गोष्टी एवढ्या कष्टदायक राहिलेल्या नाही आहे, बरोबर. आजकाल वॉशिंग मशीन निघाली आहे, घरात साफसफाईसाठी झाडू पोछा आहे, त्यानंतर मिक्सर आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात नव्हत्याच. त्यामुळे मसाला पण तुम्हाला पाट्यावर वाटायला लागायचा, बरोबर. त्यामुळे एवढे सगळं जड काम करणं त्या स्त्रीला शक्य नसायचं. म्हणून 4 दिवस तिला आराम करण्यासाठी दिले जायचे. पण तिला असं नव्हतं की तू यालाच हात लावू नको, तू त्यालाच हात लावू नको, हे दूषित होऊन जाईल. ह्या गोष्टी नव्हत्या तेव्हा. पण मधल्या काळातले जे लोक आलेत ना, त्यांनी ह्या गोष्टी काढल्या की तू याला हात लावू नको, पापडाला हात लावलं तर पापड खराब होतील, तळल्यानंतर ती लाल कलरची उठतील,
कुरडया करायच्या असतील तर कुरडया तू करू नको. त्या काळामध्ये म्हणजे मधल्या काळामध्ये ज्या लोकांनी आता ह्या ज्या अंधश्रद्धा आणल्यात ना, त्यांनी काय केलं की कुरडया करायच्या असल्या तर त्या स्त्रीला आधी विचारलं जातं की तुझी मासिक पाळी येणार असेल तर गोळ्या खा म्हणून. तर ही टोटली अंधश्रद्धा आहे. ज्या काळात लोकांनी ह्या प्रथा मांडल्या होत्या ते खूप लोक हुशार होते. त्यांनी चांगल्याच प्रथा काढलेल्या होत्या. त्या स्त्रीच्या चांगल्यासाठीच काढलेल्या होत्या. पण मध्य जे काही लोक असतात ना, चांगल्या गोष्टीमध्ये काहीतरी वाईट घुसवून द्यायचं, तर त्या लोकांनी ह्या अंधश्रद्धा काढलेल्या आहेत की तू यालाच हात लावू नको, तू त्यालाच हात लावू नको, तू या काळामध्ये दूषित आहे. ही टोटली अंधश्रद्धा आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि तुम्ही पण पाळत असाल तर एकदा विचार करा ह्या गोष्टीचा. त्या स्त्रीला एखादी पूजा करायची असेल तुम्हाला घरामध्ये, तर त्या स्त्रीला तुम्ही गोळ्या खायला लावता, तिच्या नैसर्गिक चक्रावर तुम्ही हल्ला करता. सो तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की गोळ्या खाणे आणि एखादा कार्यक्रम असेल, देवपूजा असेल किंवा एखादा सणवार असेल, त्या काळामध्ये तुम्ही जर गोळ्या खात असाल आणि तुमच्या नैसर्गिक चक्रावर हल्ला करत असाल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि तुम्ही स्त्रियांनी जर ह्या विरोधात पाऊल उचललं तरच बाकीचा समाज सुधारणार आहे असं मला वाटतं. कारण जर तुम्हीच गोळ्या घेत राहिल्या आणि तुम्हीच दुसऱ्यांचं ऐकत राहिला तर ऑब्व्हियसली ही गोष्ट साध्यच होऊ शकत नाही की मग हे असंच चालू राहणार आहे. जर आपणच दुसऱ्यांचं ऐकत राहिलो, बरोबर, दुसरं म्हणतील ते आपण करत राहिलो, आपल्या शरीराची हानी करत राहिलो, त्यांना काय फरक पडतो ना? काहीच फरक नाही पडत. जे होणार आहे ते आपल्या शरीरावरच होणार आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करा. आणि तुम्ही जर एक पाऊल टाकलं तर तुमच्याबरोबर हजारो पाऊल येतील. तुम्ही ह्या पिढीमध्ये जर बदल केला तर तुमची नेक्स्ट पिढी पण त्यामध्ये बदल करेल. तर फक्त मला या ठिकाणी एवढंच सांगायचं होतं की तुम्ही ह्या अंधश्रद्धा पाळू नका. तर हा विषय मांडायचा एकच उद्देश होता की तुम्ही ज्या ह्या गोष्टी स्त्रियांना करायला लावता तिला तुच्छ लेखता त्या दिवसांमध्ये, तर तिला ऑलरेडी शारीरिक त्रास होत असतो आणि त्यात तुम्ही तिला मानसिक त्रास देता. ह्या गोष्टींचा तिला खूप जास्त त्रास होतो. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास हा खूप जास्त त्रास देणारा असतो, त्रासदायक असतो. त्यामुळे तुम्ही प्लीज तिला ह्या गोष्टी नका करायला लावू. तिला आहे तिच्या पद्धतीने जगू द्या. तुमच्या घरात पण अशी प्रथा पाळली जाते का? आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींपासून लांब ठेवलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.